बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार। सूचक विधान केलंय। चांगली चर्चा आहे, यात व्यथित व्हावं असं काही नाही। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान सुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, तर तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे। दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं आम्हाला फरक पडत नाही असं वक्तव्य सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी केलंय। विधानसभेमध्ये त्यांनी महाविकास आघाडीकडून ते लढले, परंतु लोकांनी त्यांना नाकारला नाही तर लाथाडला आणि 237 एवढं संख्याबळ महायुतीच्या पारड्यामध्ये टाकलेलं आहे। त्यामुळे त्यांनी भले युती आघाडी कोणाबरोबर करायची तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी दसरा मेळाव्यात घोषणा करावी किंवा इतर ठिकाणी करावी, तो त्यांच्या पक्षाचा अंतिम निर्णय हा त्या पक्षाचे प्रमुख घेत असतात, तो त्यांनी घ्यावा। आमची तयारी अतिशय जोरात आहे, आम्हाला कुठलाही काही फरक पडत नाही। जर तर राजकारण चालत नाही, एकत्र आले तर काय होईल, नाही आले तर काय होईल, येतील तेव्हा बघू। पण भाजपची तयारी, आमची महायुतीची तयारी जी आहे ती आमची पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे। मुंबईमध्ये काही तुम्ही करा, लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे, देवेंद्रजींवर आहे, शिंदेसाहेबांवर आहे, अजितदादांवर आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी काही गर्जना केल्या, काही म्हटलं तर 2 महिन्यानंतर ते दूध वेगळी घेतल्यानंतर दसरा मेळाव्यात राज ठाकरे कधीच दिसले नाही। अशात ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरे उपस्थित राहिले तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होईल असंच म्हणायला हवं। त्यासोबत राज ठाकरे ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्यात उपस्थित राहिले तर 2 भावांची युतीची नवीन नांदी होईल असं बोललं जाईल आणि राज्यात नवीन समीकरण होईल। कॅमेरामन नितीन खरातसह सूरज मसूरकरसह गणेश कवडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।